Yes, now we are continuing. On 12th of July, paid cash to Dikshit 10,000. Paid cash to Dikshit 10,000. Paid cash to Dikshit 10,000. कुठं जाणार लवकर सांगायचंय. हा बाकी आता कॉन्सन्ट्रेट करा, मी करतोय, कळून जाईल. 12th जुलै मला फास्ट आन्सर सांगायचे. बाय दीक्षित's अकाउंट. $10,000. मी नरेशन आता लिहिणार नाहीये, मी फक्त सांगतो इथं. बिंग कॅश पेड टू दीक्षित. ओके, आय होप तुम्ही लिहिलेलं आहे ते. बिंग कॅश पेड टू दीक्षित. रिसिव्ड कॅश फ्रॉम सक्सेना 80,000. 15th जुलै. रिसिव्ड क्लिअरली म्हणलेलं आहे त्यांनी. ओके, रिसिव्ड कॅश 15th जुलैला. रिसिट साइडला येणार टू सक्सेना's अकाउंट. $80,000. ओके, देन रिसिव्ड कमिशन. रिसिव्ड कमिशन पण रिसिट आहे, मिळालेलं आहे. 17th जुलै. टू कमिशन. हाऊ मच? 2,000. देन रिसिव्ड कमिशन नंतर काय, ड्रीव फॉर डोमेस्टिक यूज और पर्सनल यूज म्हणायचं त्यांना. ओके, ड्रीव म्हणजे काय, आपण पैसे काढले, आपण म्हणजे ज्यांनी ओनर आहे त्यांनी. विड्रीव म्हणायचं त्यांना, म्हणजे बिझनेस मधून त्यांनी कॅश घेऊन गेलेलं आहे पर्सनल यूज साठी 4,000. मग बिझनेस मधून कॅश गेला म्हणजे कुठे घेणार आपण? पेमेंट साइडला. ओके, कम डाउन टू पेमेंट साइड. डेट विल बी 18th जुलै. बाय ड्रॉइंग्स. ओके, पर्सनल यूज म्हणल्यानंतर ड्रॉइंग्स घ्यायचं. 4,000. नेक्स्ट, सोल्ड ओल्ड फर्निचर. हे तुम्ही सांगायचं मला. सोल्ड ओल्ड फर्निचर 5,000. 22nd जुलै. रिसिट ऑफ पेमेंट. फर्निचर सेल केल्यानंतर पैसे मिळणार ना. टू फर्निचर अकाउंट. हाऊ मच? 5,000. बिंग फर्निचर सोल्ड. बिंग फर्निचर सोल्ड. आणि ड्रॉइंगच्या केसमध्ये तुम्ही नरेशन काय लिहू शकता, बिंग कॅश विड्रॉन फॉर डोमेस्टिक यूज. पेड सॅलरी टू राम. पेड आहे पेमेंट साइड 25th. पेड सॅलरी होतं का हो? येस, मग सॅलरी लिहायचं. इथं राम जरी लिहिले तरी रॉंग आहेत. बाय सॅलरी लिहायचं इथं. ओके, चेक करावं किती जणांनी इथं राम लिहिलेलं आहे. एनीवन इथं राम कोण लिहिलंय का? एनीवन हु हॅज रिटन राम बाय राम्स अकाउंट? नो, ग्रेट. ओके, रिसिव्ड इंटरेस्ट 30th जुलै. टू इंटरेस्ट किती आहे? 4,000. ओके, बिंग इंटरेस्ट रिसिव्ड. येस, माझं कॅशबुक कम्प्लीट झालेलं आहे. ओके, आता बॅलन्सिंग कसं करायचं? डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाऊंट लेस स्मॉलर अमाऊंट. मला आधी डेबिट साइड टोटल सांगावं. मला बॅलन्स नको आता, बॅलन्स तुम्ही सांगितलेलं आहे. डेबिट साइड टोटल सांगा. 2,09,400. ओके, डेबिट साइड टोटल. अँड क्रेडिट साइड टोटल. बॅलन्सिंगच्या आधीच विचारतोय आम्ही. तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेशन केलेलं असेल तरच तुम्हाला माहित असणार ना. अदरवाईज तुम्हाला माहित नसणार. 1,22,000 ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट किती येत आहे सांगा. हे 400
इज दॅट्स इट 87,400. 87,400 हे आपण कुठं लिहितो? ज्या साईडची टोटल कमी आहे त्या साईडला, द साइड विच हॅज लेसर टोटल, वी राईट बॅलन्स देअर सो दॅट बोथ साइड टोटल विल बी इक्वल. ओके, आता कुठल्या साईडची टोटल कमी आहे, डेबिट और क्रेडिट? प्लीज टेल मी. वी शुड राईट 87,400 ऑन विच साइड? ऑन विच साइड? एक ट्रिकी क्वेश्चन पण विचारणार आहे मी आता. हे एंडला लिहायचा 31 जुलैला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन क्लोजिंग बॅलन्स. ओके, बोथ साइड टोटल विल बी 2,09,400. फोरपार्के कुठं रॉंग झालंय तुम्हाला कळालं का तुमचं टोटल? येस, ओके, नो इश्यूज, ग्रेट. काही जण तर टोटल केलेच नाहीत बरं का. मला त्याच्यामध्ये फार प्रॉब्लेम आहे. आन्सर रॉंग असेल करेक्ट मला काही इश्यू नाहीये, बट काही जण करतच नाहीत, त्याच्यामध्ये मला फार प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला कधीच येणार नाहीये, हे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नंतर समजतं ते पण. ओके, बॅलन्स ब्रॉड डाऊन पण घ्यायचं आहे 87,400. एवढं केल्यानंतर सोल्युशन कम्प्लीट होत असतंय. बॅलन्स कम्प्लीट लिहायचा, BAL लिहायचं नाही माझ्यासारखं. बॅलन्स ब्रॉड डाऊन मीन्स ओपनिंग. ऑगस्ट साठी ओपनिंग आहे 87,400. ओके, होमपार्के एंट्री मध्ये बघा, ड्रॉइंग्सला आपण नेहमी डेबिट करत असतो, कॅशला क्रेडिट. ओके, सो कॅशच्या क्रेडिट साईडला म्हणजे पेमेंट साईडला. येस, मला सांगायचंय तुम्हाला सिम्पल कॅशबुक समजलंय का हो? हॅव यू अंडरस्टूड सिम्पल कॅशबुक? येस, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला समजलंय, तर मला सांगा, हे जे बॅलन्स आहे 87,400, दिस इज डेबिट बॅलन्स और क्रेडिट बॅलन्स? कुठलं बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स और क्रेडिट बॅलन्स? तुमचं लेजर टॉपिक झालेलं आहे, कुठलं बॅलन्स आहे हे कळायला पाहिजे. मला जेवढे आन्सर मिळाले सगळे करेक्ट आहेत. दे आर सेइंग डेबिट बॅलन्स विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. आता काही जण म्हणणार, सर तर तुम्ही क्रेडिटला लिहिलात की सर कॅरीड डाऊन? अहो, हे कॅरीड डाऊन आहे. कॅरीड डाऊन मीन्स क्लोजिंग आहे. क्लोजिंग आपण अपोजिट साईडला लिहितो. डू यू रिमेंबर दॅट? ब्रॉड डाऊन हे ओपनिंग आहे आणि ओपनिंग बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन जे आहे ओपनिंग बॅलन्स, जे बॅलन्स आहे ते तिथे लिहितो आपण. आता समजा ब्रॉड डाऊन इथे डेबिटला आहे, म्हणजे याला डेबिट बॅलन्स आहे. हे 87,400 जे आहे हे डेबिट बॅलन्स आहे, हे डिपिक्ट करत आहे ते अमाऊंट. ओके, आणि ब्रॉड डाऊन. ओके, तुम्हाला सगळ्या वेनी मी सांगितलेलं आहे. अजून एक कसं आठवण ठेवू शकता, कॅरीड डाऊन आपण अपोजिट साईडला लिहितो, हे जर तुम्हाला आठवण असेल. 87,400 आपण क्रेडिट साईडला लिहिलो, मग बॅलन्स कुठला आहे? डेबिट. असं लक्षात ठेवू शकता. अजून एक वे सांगितलेलं आहे मी तुम्हाला हे सोडून पण. ज्या साईडची टोटल जास्त होती ते बॅलन्स असतंय. डेबिट साईडची टोटल होती 2,09,400, क्रेडिट साईड 1,22,000. मग डेबिट साईड जास्त होतं म्हणजे डेबिट बॅलन्स असतंय. हे लॉजिकली सांगितलेलं होतं. आठवण आलं का हो लेजर टॉपिक? का विसरलात लेजर टॉपिकला? डू यू रिमेंबर समथिंग कॉल्ड ॲज लेजर? बॅलन्सिंग काय आठवण आहे का नाही? आहे ना? हो हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो दिस वॉज प्रॉब्लेम नंबर 2 इन कॅशबुक. सिंपल कॅशबुक शक्यतो विचारत नाहीत. ओके, बेसिक तुमच्या युनिट टेस्टला वगैरे विचारू शकतात.
बट सिम्पल कॅशबुक फारच इझी आहे. सो प्रॉब्लेम नंबर 3 इज युअर होमवर्क. प्रॉब्लेम नंबर 3 इज युअर होमवर्क. सगळ्यांनी हे होमवर्कचं सोल्युशन या नंबरवर सेंड करायचं. ओके, आणि सगळ्यांनी सेंड करायचं बरं का. ओके, एव्हरीवन हॅज टू सेंड आन्सर ऑफ द प्रॉब्लेम नंबर 3 ऑन दिस नंबर. ओके, क्लासचा नंबर आहे हा. किती जण पाठवतात, काय आन्सर आहे, मी सगळं चेक करणार आहे. ओके, आजच पाठवायचंय, आज इव्हनिंग 6च्या आधी पाठवायचं आन्सर. ओके, 5च्या आधी पाठवलं तर अजून चांगलं. लवकरात लवकर एवढा आन्सर पाठवायचा आहे प्रॉब्लेम नंबर 3. ओके, येस. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय बघणार आहे, 2 कॉलम कॅशबुक बघणार आहे. 2 कॉलम कॅशबुक हे काय असते वगैरे सगळं आपण नेक्स्ट लेक्चर मध्येच बघणार आहे. बट ओके, अजून एक मला पॉइंट ह्याच्यामध्ये सांगायचं होतं. तुम्ही एक सेंटेन्स ऐकलं होतं बघा, कॅश अकाउंट ऑलवेज शोज विच बॅलन्स. कॅश अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. बघा, डेबिट बॅलन्सच आहे हे. कॅशबुक म्हणजे काय, कॅश अकाउंट असल्यासारखंच आहे. हे सबसिडरी बुक आणि लेजर दोन्ही आहे. मग हे डेबिट बॅलन्स तसं पण तुम्ही सांगू शकता. ओके, कॅशला नेहमी डेबिट बॅलन्स असतंय. ओके, कॅशला नेहमी डेबिट बॅलन्स असतंय. बट आता छोटासा प्रॉब्लेम होणार आहे पुढं. 2 कॉलम कॅशबुक मध्ये कॅश कॉलम पण असतंय आणि बँक कॉलम पण असतंय. मग कॅशला तर डेबिट बॅलन्स असतंय, हे फिक्स आहे. बट बँकला डेबिट बॅलन्स पण असू शकतंय, क्रेडिट बॅलन्स पण असू शकतंय. सर आतापर्यंत आपण डेबिट बॅलन्सच बघितलो ना सर. क्रेडिट बॅलन्स पण असतंय का? हो, असतंय ना. ओके, आपण ते कधी बघणार आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो इथपर्यंत समजलंय का? सिंपल कॅशबुक. हॅव यू अंडरस्टूड सिंपल कॅशबुक? प्लीज टेल मी. Yes. So this is it for